स्मरण आपण करतोय की माझे प्रीतुल्य मी त्यांना नेहमी दोदे महाराजच म्हणायचो. माझ्या सगळ्या विधानसभेमध्ये त्यांचा परिचय होता आणि त्यांना 1 वर्ष होतंय. मी निवडणुकीच्या गडबडीत होतो. आवाज वाढतो. मी निवडणुकीच्या गडबडीत होतो, दवाखान्यात होतो, दवाखान्यातही गेलो. जेव्हा निरोप मिळाला दोदे महाराज गेले पण त्यांना 1 वर्ष होतंय. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांचं तुम्ही आम्ही सोर जोरात आवाजात कीर्तन ऐकलंय ते दिवटे महाराज, आमचे आवटे महाराज, जय मच्छिंद्रनाथ महाराज यांचं दोदे महाराजाचं नितांत प्रेम होतं. वाकीचे नारायणदेव बाबा यांच्यावर त्यांचेही चिरंजीव आले, त्यांची माझी ओळखही झाली आणि सर्व दासार महाराजासहित सर्व संत महात्माले, मृत्युंगाचार्य, विनयतरी, टाळतरी, गायनाचार्य आणि दोदे महाराजावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक आणि पंचकृषीतून आलेले सर्व. खरं म्हणजे दोदे महाराजांचं वैभव हे गजाननला त्यांच्या परिवाराला गेल्यावर कळलं की माझ्या बापाची किंमत ही किती मोठी होती. जेव्हा आई गेली नंतर बाबा गेले, बरोबर आहे ना महाराज. ते माझे खूप त्यांचे संबंध जवळच होते. मला एवढा आशीर्वाद होता त्यांचा आणि तो आशीर्वाद फक्त त्यांची एकच शब्द होता मला की मी आंबडला चहा प्यायला कधी येऊ राहिले आमदार साहेब तुम्ही. आणि मी निवडणुकीच्या गडबडीत मी त्या घरी चहा प्यायलाच नाही गेलो. अजून खंतय मला, गजाननने अजून सांगितलंय तुम्ही चहा प्यायला अजून नाही आले, जेवायला नाही आले. महाराजाचं एवढं नित्यांत प्रेम. तुम्ही हॉस्पिटलला गेलो, त्यांना भेटलोय, मला तुम्ही निवडून आले, माझा आशीर्वाद तुमच्यासोबत. त्या माणसाची वाणी, त्या माणसाचा विचार मी असे ना नसे ना माझ्या कार्यातून दिसे. माणसं जरी नसली पण त्यांचं कार्य काय होतं. आणि मी वारकरी आहे, माझ्या वारकरी संप्रदायामध्ये दोदे महाराजासारखा निस्वार्थी माणूस आणि विचार देणारी माणसं किंमत ही तेव्हा कळती जेव्हा नसतात तेव्हा कळते. महाराजांनी कीर्तनात सांगितलंय